तर नमस्कार मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टचं हॉल तिकीट डाउनलोड करताना येणारा कॉमन प्रॉब्लेम की आपण जेव्हा आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकतो, डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही डाउनलोड करायला जाता तर ते रेकॉर्ड नॉट फाउंड असा इश्यू बऱ्याचशा मुलांना येतोय, ज्यांनी बॉम्बे हायकोर्टचा फॉर्म भरलेला आहे. तर उद्या लास्ट डेट आहे, आज 25 तारीख, उद्या 26 तारीख शेवटची तारीख आहे. तर बऱ्याचशा मुलांना सेम प्रॉब्लेम की आपण डायरेक्ट डाउनलोड करायला जातो तर डाउनलोड होतच नाहीये. तर चला आता आपण त्याच्यावरती सोल्युशन मी तुम्हाला दाखवतो लाईव्ह. तर सर्वात आधी तुम्ही बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल साईटवरती जायचं आहे. साईट ओपन केल्यानंतर तुम्ही प्रिंट हॉल तिकीट वरती क्लिक करताय. तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन आय डी, डेट ऑफ बर्थ टाकताय. त्याच्यानंतर कॅप्चा टाकून जनरेट वरती क्लिक करताय तर डाउनलोड होत नाही. तर त्याच्यासाठी सोल्युशन बघा काय आता. तर तुम्हाला फाइंड रजिस्ट्रेशन आय डी म्हणून दिसेल. मी तुम्हाला एक लिंक देईल डिस्क्रिप्शन मध्ये, त्या लिंक वरून तुम्ही ट्राय करा, होऊन जाईल. फाइंड रजिस्ट्रेशन आय डी मध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे मेल आय डी, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं ती मेल आय डी आणि मोबाईल नंबर तुम्ही टाकायचा आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची तुम्ही आणि त्याच्यानंतर कॅप्चा टाकून शो करायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन आय डी, तुमचं नेम, डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर, रजिस्ट्रेशन डेट शो होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथून रजिस्ट्रेशन आय डी कॉपी करायची आहे. त्याच्यानंतर प्रिंट ॲडमिट कार्डवरती क्लिक करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन आय डी इथे पेस्ट करायची. पुन्हा डेट ऑफ बर्थ टाकून ही प्रोसेस फॉलो करायची आहे. सिक्युरिटी की टाकून प्रोसेस करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही जनरेट वरती क्लिक केल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड ओपन होईल. तर हेच होतं सोल्युशन त्यावरती. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.